रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला महाभारतामध्ये पितामह भीष्माचार्यांनी युधिष्ठिराला मांसाहार अनिष्ट आहे असे सांगितले असून अहिंसा हेच धर्माचे परमश्रेष्ठ लक्षण आहे असं सांगितलेलं आहे. ऐका श्लोक. अहिंसा परमो धर्मः तथा अहिंसा परो दमः अहिंसा परमं दानम अहिंसा परमं तपः. चार लक्षणं सांगितलेली आहेत आणि हे चारीही अहिंसेला लागून आहेत. म्हणजे अहिंसा परमो धर्मः, धर्म याच्या कितीतरी व्याप्ती मोठी आहे आणि त्या धर्माबद्दलचे आपले आत्तापर्यंतचे बरेच व्हिडिओ झालेले आहेत. तेव्हा त्याच्या अगदी व्युत्पत्तीपासून तर तो किती व्यापक धर्म आहे. पण इथे अहिंसा परमो धर्मः असं भीष्माचार्य म्हणतात. हे युधिष्ठिरा, अहिंसा हा सगळ्यात श्रेष्ठ धर्म आहे. तथा अहिंसा परो दमः, शम दमादी जे साधनं आहेत त्याच्यामध्ये दम म्हणजे दमन करणे, इंद्रिय दमन करणे. कारण अहिंसेला दमन हे महत्त्वाचं असतं, सहन करावं लागतं. हिंसा करणाऱ्या लोकांना जे आहे ना ते अहिंसक लोकांना त्रास देतात. त्यामुळे त्यांना तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग आंतरबाह्य जग आणि मन, त्या लोकांशी पण टक्कर द्यावी लागते जे मांसाहारी असतात ते. आणि दुसरी गोष्ट, आपल्या इंद्रियांचं दमन करावं लागतं. आपण मांसाहार नाही करू शकत. अशा पद्धतीने दम हे सुद्धा अहिंसेचं एक अंग आहे. अहिंसा परमं दानम, अहिंसा म्हणजे हे एक प्रकारचं नैतिक दान आहे. आपण तो आचार करून दाखवला की तसेच लोक आचरण करतात म्हणून ते दान आहे. अहिंसेचं ज्ञानदान तुम्ही लोकांना द्या. अहिंसा परमं दानम अहिंसा परमं तपः. आणि अहिंसा हे एक मोठं तप आहे. म्हणजे अहिंसाचे उपलक्षणं हे चार सांगितलेले आहेत आणि हे सगळे अहिंसेशी निगडीत आहेत, संबंधित आहेत. तेव्हा हे जे तप असं म्हटलंय शेवटी, तप, हे तप जर उलटं वाचलं तर पत असं होतं. तर अहिंसा ही एक तपश्चर्या आहे आणि ते तप अनेक लोकांनी केले. अहिंसा हा परमधर्म आहे, कारण हिंसा व्हावी असं कोणालाही वाटत नाही. तेव्हा सगळे पर्याय संपल्यानंतर हिंसेचा मार्गच एक शिल्लक राहतो. अशा वेळी तो पर्याय शहाणे लोक वापरतात. कारण अहिंसा हे हिंसा आणि अहिंसा हे दुधारी शस्त्र आहे. दया तिचे नाम भूतांचे पालन आणि निर्दलन कंटकाचे, असं दयेचं लक्षण सांगितलेलं आहे. तेव्हा हे अहिंसासुद्धा अशीच दुधारी आहे की ते जपून शस्त्र वापरलं पाहिजे आणि अगदी अखेरपर्यंत ते वापरता कामा नये. बघा महाभारत पहा. महाभारताचं असं होतं की पांडवांना अर्ध राज्य नैतिक दृष्टीने ते मिळायला पाहिजे होतं. ते अर्ध्या राज्याचे वाटकरी होते, वंश परंपरेने ते हक्कदार होते. पण त्यांना अजिबात राज्य मिळालं नाही पाहिजे म्हणून जे त्याचे बांधव होते दुर्योधनादी, ते त्यांना देत नव्हते. अगदी याच्या विरुद्ध ते संकटात कसे येतील, ते वनवासात कसे जातील, ह्याला भीमाला विषप्रयोग केला, लाक्षागृहात जाळून मारण्याचे प्रयत्न केले. अनेक संकट, एकावर एक संकट करून ते संपतील कसं असे सतत प्रयत्न केल्या गेले आणि भगवान त्यांच्या पाठीशी ठाम उभा होता. त्याने अनेक वेळा बैठका घेतल्या, समजून सांगण्याचा प्रयत्न केला, साम दाम दंड ह्या सगळ्या गोष्टी वापरून बघितल्या आणि भेद म्हणजे जे शेवटचा पर्याय आहे हिंसेचा,
तो अगदी भगवंताने जेव्हा शेवटची मीटिंग झाली त्या सभेमध्ये सांगितलं त्यांनी की बाबा 5 गावं तरी द्या यांना, ते अल्पसंतोषी आहेत, आता सगळं त्यांचे दुःख भोगून झालेत, तेव्हा तुम्ही त्यांना द्या. दुर्योधनाने जी टोकाची भाषा वापरली की सुईच्या टोकावर बसणारी मातीसुद्धा मिळणार नाही, अशी भाषा वापरली. भगवान ताडक्याने उठले, म्हणले आता टोकाची भाषा बोलतो काय, तुला आता मातीत घातल्याशिवाय राहत नाही, आणि युद्ध जाहीर केलं. या आता कुरुक्षेत्रावर भेट होईल. आणि मग कुरुक्षेत्र जे झालं, युद्ध जे झालं, तर मग युद्ध म्हणजे कोणालाही चांगलं नसतं, हिंसाच आहे ना एक प्रकारची. बघा नाही 11 औक्षणी यांचं सैन्य, म्हणजे पक्षसुद्धा यांचाच बलवान हो, म्हणजे यांचं 7 औक्षणी, 7, 8, 9, 10, 11 इतके म्हणजे सैन्य त्यांचं जास्त दुर्योधनाचं. आणि नुसते संख्येने जास्त नव्हे तर त्याच्यामध्ये रथी महारथी बघा, पितामह भीष्माचार्य काय, द्रोणाचार्य काय, कृपाचार्य काय, महावीर कर्ण काय, हे भारी भारी रथी महारथी त्यांच्याच बाजूने होते. की ज्यांनी पांडवांना धनुर्विद्या शिकवली ते द्रोणाचार्य त्या बाजूने, तो अश्वत्थामे त्याच्या बाजूने की जे ब्रह्मास्त्रादी मोठमोठे अस्त्र ज्यांच्याकडे होते. असं एवढं बलवान हे सगळं, म्हणजे त्यांचाच पक्ष कसा भारी असा दिसून येतो. तरीही पण जय झाला तो सत्यम एव जयते, सत्याचा जय होतो. आणि यतो धर्मस्ततो जयः, कारण धर्म त्या बाजूने होता, न्यायनीती त्या बाजूने होती. भगवान गोपालकृष्णाने हे पण सांगितलं होतं की मी काय युद्ध खेळणार नाही, पण युक्तीच्या 4 गोष्टी सांगेल, मी सारथ्य फार तर करीन. तरी पण त्यांच्या बाजूने जय झाला. याचं कारण आहे सत्यम एव जयते. आपलं भारताचं ते ब्रीद वाक्य आहे, सत्यम एव जयते, सत्याचाच अखेर जय होतो. आणि सत्य हे अहिंसेला धरून असतं, म्हणून सत्य आणि अहिंसा हे फार महत्त्वाचं आहे. आणि शेवटच्या टोकाला जर जावं लागलं तर तसं ते धर्माचं लक्षण केलं आहे. तेव्हा एक कवी म्हणतो आहे हिंदी भाषेचा, मचा है संग्राम, संग्राम मातलेला आहे म्हणजे निर्माण झालेला आहे. हिंसा और अहिंसा का, हिंसा आणि अहिंसा, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती, पहिल्यापासून त्यांचा संग्राम चालू आहे, युद्ध चालू आहे. बजेगा डंका, शेवटी डंका कोणाचा वाजणार, अहिंसा का न हिंसा का, शेवटी डंका जो वाजणार आहे तो अहिंसेचा वाजणार आहे, हिंसेचा नाही. आणि म्हणून हिंसा कोणालाही परवडणारी नाही. जोपर्यंत दुसऱ्याची हिंसा होते आहे तोपर्यंत माणसाला बरं वाटतं, पण ती का हिंसा जर आपल्या नातलागाची झाली, आपल्या प्रिय व्यक्तीची झाली, तर मग आपल्याला आवडत नाही. किंवा आपल्यावर जर एखाद्याने हत्यार चालवलं, हातपाय तोडल्या गेले, तर मग मात्र आपल्याला आवडत नाही. तेव्हा कोणालाही हिंसा परवडणारी नाही, आवडणारी नाही. पण नाईलाज म्हणून जे हिंसा करतात ना, त्यांचा शेवट चांगला होत नाही. जसं ओबामा आणि ओसामा, म्हणजे ओसामा बिन लादेन आणि ओबामा म्हणजे त्या प्रगत राष्ट्राचा एक राष्ट्राध्यक्ष. जेव्हा या ओसामा बिन लादेनने त्यांच्या त्या औद्योगिक इमारतीमध्ये विमान घुसून सगळं औद्योगिक क्षेत्र पाडून टाकलं आणि हजारो लोक तिथे, अगदी फर्स्ट क्लास लोक असणारे, ते मेल्या गेले. पण असा जो ओसामा बिन लादेन, नंतर काय झालं, नंतर त्याला कुठेतरी लपून बसावं लागलं. एका पर्वत रांगेमध्ये, गुहेमध्ये कित्येक वर्षे त्याने तिकडे पाकिस्तानामध्ये त्या रांगेत काढले. मग तिथे स्त्रिया, पुत्र, धन ते सगळं तिथं गपचूप 5-6 वर्षांनी का होईना, पण त्याचा अंत बरोबर नाही झाला. तिथे घुसून अमेरिकेने हल्ला करून विमानात त्याचे पार 7 समुद्राच्या खाली पेटारी गाडली की ती परत पेटारी वर येणार नाही. सांगायचा मुद्दा असा की बजेगा डंका, अहिंसा का न हिंसा का. डंका जो वाजला तो ओसामा बिनचा नाही,
ओबामांचा. म्हणजे जे शेवटी जय असतं ना, तर त्याला जयाला उशीर लागतो, पण जय मात्र सत्याचं असतं आणि असत्य हे मग नंतर लपत 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 जातं, पण त्याला फार दिवस लपता येत नाही आणि त्याचा शेवट चांगला होत नाही. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपण अहिंसेचे पक्षधर झालो पाहिजे, अहिंसाचे प्राबल्य वाढलं पाहिजे. आणि अहिंसेचे सभासद वाढले की हिंसा करणारे जे आसुरी संपत्ती आहे त्याच्यावर दबाव राहतो. एवढंच फक्त आपल्या हातात आहे आणि एवढंच सूत्र लक्षात ठेवा. आणि हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.